भाजल्यामुळे छानपैकी टेस्ट पण येतं। हलकासा भाजून घ्यायचा आहे आपल्याला, फ्राय करून घ्यायचा आहे। पत्तागोबीला पण आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही अशा प्रकारे फ्राय करून घेतला तर टेस्ट आणखी वाढेल। तर मी ते घातलेलं आहे टोमॅटो, कांदा आणि पत्तागोबी। आपल्याला काकडीला वगैरे फ्राय नाही करायचं आहे, फक्त टोमॅटो आणि कांद्यालाच फ्राय करून घ्यायचं आहे, पत्तागोबीला। आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भाजीपाला। तुम्ही ते बीटरूटचा पण यूज करू शकता। हेल्दी टेस्टी तुम्ही इथे घरातच बर्गर बनवू शकता। तर हे छानपैकी शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे सॉफ्ट झालेत हलकेसे। तर मी याला काढून घेत आहे। मुलांना तर अशा प्रकारे तुम्ही लंच बॉक्समध्ये किंवा घरात खायला त्यांना छोटी मोठी भूक लागत असेल तर त्यांना तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता, बनवून खाऊ घालू शकता। मी त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल लावलेलं आहे परत एकदा, आणि बनला मी इथे 2 भागमध्ये कट करून घेतलेला आहे, 2 पार्टमध्ये। तर याला पण हलकासा आपण गरम करून घेऊया, छानपैकी क्रिस्पी वाटेल खायला पण। तर वरून पण थोडंसं मी ते तेल लावत आहे। दोन्ही साईडला आपल्याला छानपैकी याला गरम करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता थोडंसं मी इथे गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत त्याला भाजून घेत आहे। अशा प्रकारे तुम्ही प्रेस करत त्याला भाजून घेतला तर छानपैकी क्रिस्पी आणि टेस्टी तुमचा बन पण रेडी होईल। तर बन छानपैकी भाजत आहे, तर मी ते वरून थोडंसं जी चटणी आपण बनवलेले होते ते लावत आहे। तुम्ही मुलांसाठी बनवत असेल तर थोडंसं लावा, जास्त नाही, कारण लाल मिरची खूप तिखट आहे, त्यामुळे बघून तुम्ही बनवू शकता। चटणीच्या ऐवजी तुम्ही ते सॉस पण यूज करू शकता। सॉस नसेल तर अशा प्रकारे तुम्ही घरातच चटणी बनवू शकता। तर मी ते टोमॅटो ठेवलेला आहे, गाजर आणि किती बघू शकता, गाजर नाही काकडी ठेवलेला आहे। त्यानंतर पत्तागोबी पण ठेवूया। तुम्ही पाहिजे असेल तर याच्यामध्ये चीज पण ॲड करू शकता असेल तर, नाही तर स्किप पण करू शकता। चीज विदाउट चीज पण तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे, सिंपल अँड टेस्टी हेल्दी पण आहे। थोडंसं मी ते सॉस पण लावत आहे। सॉस लावल्यानंतर हे आता एकावर एक बन ठेवूया। छानपैकी आपला सिंपलसा टेस्टीसा बर्गर रेडी झालेला आहे। थंडीचा महिना चालू आहे, तर तुम्ही अशा प्रकारे गरमागरम बर्गर बन पाव पण तुम्ही बनवू शकता घरातच। अशा प्रकारे बाहेर जायच्या ऐवजी तुम्ही घरातच हेल्दी आणि टेस्टी खाऊ शकता। गरमागरम मुलांना पण बनवून देऊ शकता, घरातल्यांना पण बनवून देऊ शकता, तुम्ही पण बनवून खाऊ शकता। छानपैकी मस्त रेडी झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारे व्हिडिओ तुम्हाला मिळतील। आणि हे रेसिपी पण तुम्ही घरात जरूर ट्राय करा, खूप सिंपल आणि टेस्टी आहे। तुम्ही याला हिरवी चटणी किंवा सॉससोबत पण सर्व करू शकता, नाही तर तसंच खाऊ शकता। तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळते, तोपर्यंत नमस्कार।